दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. रद्द करा, रद्द करा, कायदा रद्द करा. ड्रायव्हर एकटा जिंदाबाद, ड्रायव्हर एकटा जिंदाबाद. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. टेम्पो चालकांचा संप मागे. पेट्रोलियम अधिकारी, आरटीओ विभाग, पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर टँकर चालकांनी संप घेतला मागे. थोड्याच वेळात सुरू होणार इंधन पुरवठा. नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण. सर्व ड्रायव्हर्स आणि ट्रान्सपोर्टर आणि त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते. पोलीस प्रशासनतर्फे माननीय SP साहेब आणि जिल्हा प्रशासनतर्फे मी इथे होतो. आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांचे पॉईंट्स होते ते आम्ही बरोबर बसून ऐकून घेतले. त्याच्यानंतर आम्ही आमच्या जे समज होती, जे आम्हाला जे कळलेलं आहे आता, जे विषय त्यांचे होते ते समजून सांगण्याचा आणि प्रशासनाला किंवा केंद्र शासनाला ते जे त्यांची मागणी आहे किंवा त्यांचे संशय आहे, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे ते कसा मांडले जाते त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे. ते आता काम करण्यासाठी तयार झालेले आहे. आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे परत की जसा शिस्तपणे आणि त्यांनी आता सहकार्य केलेलं आहे तसाच आता ते कामावर सुद्धा खूप शिस्तपणे जातील आणि काम सुरू करतील. म्हणजे इंधन पुरवठा आज आत्तापासून सुरू झालेला आहे असं म्हणायला येस हां, सुरू झालं. आणि त्याच्यासोबत माझी हेच विनंती सर्व लोकांना सुद्धा राहील की आपण आता पॅनिक करू नका. हे म्हणजे जे काल पण खूप मोठी रांगे होती तसा करू नका. आता ते व्यवस्थित होणार आहे. विदिन 24 आवर्स हे जे आहे आपला जसा पूर्वीसारखा होता तसा प्रकारचा सप्लाय आणि जे तिकडे आहे पेट्रोल पंपावर सप्लाय, जे बाकी कन्झ्युमरसाठी सप्लाय असते ते चालू होतील. आणि आपण म्हणजे सर्व लोकांनी ह्यामध्ये काही पॅनिकच्या हे करू नये. नाही, ह्यांची 2 ते 3 मागणी, जे त्यांची 2 ते 3 मागणी होती. पहिली मागणी तर त्यांची होती जे आता केंद्र शासनाकडे जे हे आहे नवीन जे संहिता आहे, दंड संहिता आहे, त्यामध्ये 1-2 सेक्शन आहे ज्यामध्ये ड्रायव्हर्सला असं वाटत होता की हे थोडं अन्यायकारक आहे असं त्यांना वाटले किंवा त्यामध्ये काय गैरसमज आहे. तर आम्ही त्यांना इथे सांगितलेलं आहे की त्या विषयाबद्दल जे त्यांची गैरसमज आहे किंवा हे त्याच्यासाठी आणखी एक वर्कशॉप घेतला जाईल. त्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी किंवा कोणी इच्छुक असेल ते ह्या विषयाबद्दल चर्चा करतील. त्यांना बरोबर सांगितलंसुद्धा जाईल की ह्यामध्ये काय हेतू आहे, त्याचा अर्थ काय आहे. कधी जे कायदा असते त्यामध्ये थोडीशी म्हणजे इंटरप्रिटेशनमध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा असं वाटत असेल ते वर्कशॉपच्या माध्यमातून, क्लासेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे पण करू. त्यांचे जे गलतफहमी आहे किंवा त्यांचे जे मिसअंडरस्टँडिंग आहे ते पण हे करू. आणि दुसरा त्यांच्या होता केंद्र शासनाकडे पाठवा, जे त्यांची अडचणी आहे ते आम्ही आजच लगेच ते शासनाकडे पाठवणार. ते त्यांच्या विषय जे आहे ते ह्या विषयाबद्दल आहे की आता जे तेव्हा सुरू करतील तर त्यांना थोडं संशय वाटते की सुरक्षा आहे. त्यामध्ये पोलीस प्रशासन जे आहे ते पण आमच्यासोबतच आहे. त्यांनी पण सूचना दिलेली आहे की कोणताही म्हणजे जे रस्त्यावर कोणाच्या काही हे असेल तर कोणत्याही प्रकारचा हे असो तर पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत सहकार्य करतच आहे, प्रशासन पण करतात. सो आता पण म्हणजे कुठेही काय झालं तर त्याबद्दल तर आम्ही त्यांना सांगितलंच आहे की आणि ह्या विषयाबद्दल SP साहेब पण चांगली प्रकारे सगळे जे ट्रान्सपोर्टर्स आणि चालक आहेत त्यांना ही गोष्ट समजावून सांगण्यात आलेली आहे. आता त्यांनी काम करायचं मान्य केलेलं आहे. टँकर जे आहेत ते आता फिलअप होऊन आपापल्या ठिकाणी रवाना होते. थोडीशी भीती त्यांना अशी आहे की मार्गामध्ये कुठं त्यांना काही अडवून काही गैरप्रकार होऊ शकतील का, या संदर्भामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की सकाळपासूनच आम्ही याच्यामध्ये संपूर्ण जे आपले हायवेज आहेत आणि रस्ते आहेत त्याच्यावरती पेट्रोलिंग ठेवलेली आहे. आमच्याकडे असं कुठलंही स्पेसिफिक इनपुट नाही, तरी देखील आम्ही याची पूर्णपणे काळजी घेतो आहे आणि कुठलीही जी वाहतूक व्यवस्था आहे त्याला काही अडथळा होणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेतो. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
नाशिकच्या पंचवटी शिवारातील आडगाव येथे नवीन वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आडगाव येथील अतुल दादा मते युवा मंच व आडगाव शिवजयंती उत्सव समितीतर्फे नवीन वर्षात आडगाव महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले। दिनांक 1 जानेवारी पासून तर 7 जानेवारी पर्यंत हा महोत्सव होणार असून आडगाव येथील मेडिकल फाट्याच्या बाजूला असलेल्या मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। काल या कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व युवा मंचचे सदस्य तसेच पदाधिकारी यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या आडगाव महोत्सवामध्ये सलग 7 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यात कबड्डी, कुस्ती, गीत गायन, बॉडी बिल्डिंग, सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा अशा बऱ्याच कार्यक्रमांचे आयोजन असल्याचे तसेच त्या 7 दिवसांपैकी पहिल्या दिवशी कबड्डी या खेळाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मत अतुल दादा मते युवा मंचचे संस्थापक तथा आडगाव शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल दादा मते यांनी व्यक्त केले। आडगाव महोत्सवाचं मोठ्या दिमाखात आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। आपल्या आडगाव महोत्सवाच्या मुख्य प्रमुख अतिथी कविताताई राऊत यांनी आज उपस्थिती लावली। त्याच्यानंतर आमचे सातपूरकर सर असतील, त्याच्यानंतर क्रीडाशी रिलेटेड सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांनी या ठिकाणी योग्य असं मार्गदर्शन करून या आमच्या महोत्सवास शुभेच्छा दिल्या। आज इथं सर्व जमा झालेले पंचक्रोशीतील सर्व नागरिक या सर्वांचं मी आमच्या युवा मंचाच्या वतीने आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की कायमस्वरूपी आपण सर्वांनी याच पद्धतीने हा सहकार्य करावं आणि वर्षानुवर्षे हा महोत्सव आपण अधिक पद्धतीने किंवा अनेक पटीने वाढवत जाऊ याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो। या आडगाव महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं। अतुल दादा मते युवा मंचचा आडगाव महोत्सव आजपासून सुरू झालेला आहे आणि मी सगळ्यात पहिले अतुल दादा आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानेल की खेळाडूंसाठी त्यांनी एवढं मोठं इंटरनॅशनल लेवलचं प्लॅटफॉर्म तयार करून दिलं। अशा अनेक कवितासारखे खेळाडू आहेत पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नसल्यामुळे आपलं भारत हे मेडल टॅलीच्या मागे राहतं। जर असेच दादांच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म खेळाडूंना मिळाला तर नक्की आपल्या भारताची मेडल टॅली येत्या एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, ऑलिम्पिकची मेडल टॅली वाढेल असा मला पूर्ण विश्वास आहे। दादांना मी रिक्वेस्ट करेल की हे काम जे तुमचं आहे ते असंच सुरू राहू द्या आणि पुढच्या वर्षी परत असाच महोत्सव घ्यावा आणि आमच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म तयार करून द्यावं असं मी दादांकडे आज मागणी करते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे पुनः एकदा आभार मानते की खरंच हे जे काम केलेलं आहे। बाकी महोत्सव बरेच होतात पण खेळाडूंकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं तर हे दादांच्या लक्षात आलं असेल तर दादांचं हे कामाला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि येत्या काळातसुद्धा दादांनी असंच काम करत राहावं असं आणि नवीन वर्षाच्या त्यांना खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या सर्व परिवाराला शुभेच्छा देते की तुमचं आरोग्य उत्तम दायी जावो आणि पुढच्या वर्षी ह्या महोत्सवाची आम्ही सगळे खेळाडू वाट बघू। धन्यवाद। यावेळी माजी नगरसेविका शीतल माळदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केलं। या महोत्सवानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व संत महंत ज्यांच्या हस्ते आत्ताच या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं अशा
आपल्या कविताताई राऊत, या प्रभागाचे नगरसेवक, सर्वच मान्यवर, समोर उपस्थित असे सर्व खेळाडू. खरं तर गेल्या 2 वर्षापासून आपण बघतोय अतुलदादा युवा मंचच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी असे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जात आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना या ठिकाणी हक्काचं असं व्यासपीठ भेटणार आहे. तर मी सर्व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना आवाहन करते की या महोत्सवाला नक्की भेट द्या आणि जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवा. तसेच अतुलदादांचं मी खूप या ठिकाणी अभिनंदन करते. खूप छान असा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला आहे. माझ्या माळोदे कुटुंबाकडून त्यांना खूप शुभेच्छा देते. प्रभाग क्रमांक 2च्या वतीने शुभेच्छा देते आणि या ठिकाणी सर्व उपस्थित नागरिकांना मी नवीन वर्षाच्या सुद्धा खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. तसेच आजकालच्या तरुण पिढीला खेळात रुची निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन जगदीश गोडसे यांनी केले. श्रेष्ठ साधू महंत, सर्व मानभाव, समोर उपस्थित असलेले सर्व क्रीडाप्रेमी मंडळाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढील 6 दिवस या ठिकाणी या महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी आपण भाऊनी केलेलं आहे. युवा पिढीला खेळाची आवड लागावी, आपल्या गावातील सर्व तरुणांना त्या ठिकाणी या क्षेत्रामध्ये गोडी असावी या हेतून अतुल भाऊ कायम या ठिकाणी असे कार्यक्रम घेत असतात. विशेष करून आपण बघतोय की आज या मोबाईलच्या युगामध्ये त्या ठिकाणी मुलांनी जे तरुण पिढी आहे ती ग्राउंडवर येण्यापासून आता वंचित राहते किंवा तयार होत नाही आणि त्यांची पावलं या ठिकाणी ओढली पाहिजे, आले पाहिजे या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तसं आडगाव म्हटलं की सुरुवातीपासूनच कबड्डी आणि आडगाव याचं समीकरण त्या ठिकाणी जोडलेलं आहे. अनेक नामवंत खेळाडू या आडगावने त्या ठिकाणी दिलेले आहे. अनेक वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व कबड्डीच्या माध्यमातून आडगावने केलेलं आहे. तर निश्चितच असे चांगल्या स्पर्धा घेऊन युवांना प्रोत्साहन देण्याचं काम जे अतुल भाऊंनी केलेलं आहे त्याला मी माझ्या इंडियन सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीनं, व्यक्तिशः आमच्या गोडसे कुटुंबाच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच चांगलं कार्य त्या ठिकाणी करत राहावं अशीच त्यांना सदिच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रमुख कोंडाजी मामा आव्हाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलं. या महोत्सवाचं उद्घाटन या ठिकाणी नुकतंच पार पडलं. या उद्घाटन प्रसंगी आपल्या महाराष्ट्राची नव्हे देशाची शान कविताताई राऊत, त्याचप्रमाणे आमचे मित्र महेश साहेब ज्यांच्या प्रेरणेनं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय ते अतुलदादा मते व्यासपीठावर बरेच मान्यवर हे नाव घेण्यासारखे, सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि संपूर्ण जिल्ह्यातून आलेले माझे सर्व क्रीडाप्रेमी बंधू भगिनी आणि ह्या सर्व वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रात काम करणारे सर्व खेळाडू मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आजचं युग हे डिजिटल युग आहे. या युगामध्ये लहान मुलं आपण बघतोय सर्व तरुण पिढी ही टीव्हीच्या समोर बसलेली दिसते किंवा त्यापेक्षाही जास्त प्रत्येकाच्या हातामध्ये आता मोबाईल आलेला आहे. त्याच्यामुळं क्रीडा क्षेत्राकडं बऱ्याच नवीन पिढीचं फार दुर्लक्ष झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे क्रीडा सामने घेणं, क्रीडा महोत्सव घेणं ही काळाची गरज आहे. आणि ती गरज ओळखून आमचे मित्र अतुलदादा मते यांनी या ठिकाणी या उद्घाटनाप्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
गणेश खराट, दक्ष न्यूज, आडगाव, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या मुंबई नाशिक महामार्गावर अपघाताचे प्रमाण चांगलेच वाढले. त्यात आता या महामार्गावर नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना देखील घडत आहे. मुंबई नाशिक महामार्गावर मुंडेगाव शिवारात 3 अज्ञात हल्लेखोरांनी त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनावर कोयता आणि चॉपरने हल्ला केलाय. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दिनांक 1 जानेवारी रोजी पहाटे 3-4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून या हल्ल्यात अज्ञातांनी मोबाईल फोन आणि सोने असा सुमारे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेलाय. याबाबत अधिक माहिती अशी की एका खासगी वाहनातून दिवा येथील 5 नागरिक प्रवास करत होते. मात्र अचानक या वाहनावर काही अज्ञातांनी हल्ला केला. वाहनातील नागरिकांनी पळ काढत आपला जीव वाचवल्याने यात जीवितहानी टळली आहे. या संदर्भात घोटी पोलिसात 3 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. भागीरथ तत्करी, दक्ष न्यूज, इगतपुरी, घोटी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवड तालुक्यात प्रहार संघटनेच्या वतीने कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ प्रेत यात्रा काढण्यात आली. शासकीय विश्रामगृहापासून आठवडे बाजार, सोमवार पेठ, शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना तहसील कार्यालय रोड, होळकर विद्यालय रोड मार्गे शासकीय नवीन प्रशासकीय इमारत इथपर्यंत ही शवयात्रा काढण्यात आली. यावेळी तहसील शासकीय कार्यालयाच्या बाजूला मोकळ्या जागेमध्ये कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येचे अभिनव प्रतिकात्मक रूपांतरण करून सरणविधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र केदारे व चांदवडचे PI कैलास वाघ यांना 5 समस्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनामार्फत कांदा पिकावरील जालीम निर्यात बंदी शासनाने हटवावी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान रोख स्वरूपात राज्य व केंद्र शासनाचे अनुदान त्वरित मिळावे, पीक विमा तात्काळ मिळावा, दुष्काळामुळे लागू झालेली तरतुदी तात्काळ मिळावी यासारख्या अनेक मागण्या करण्यात आल्या. का रात्रीत शेतकऱ्याचं किती नुकसान होतं, त्याला स्वतःला मरण पत्करावं लागतं, इतकं नुकसान होतं आणि तो मरतो पण ते दिसत नाही. त्याचं ते मरण तुमच्या एका निर्णयामुळे झालं, तुमच्या एका गाफिलपणाच्या चुकीमुळे झालं आणि ते मरण दिसलं पाहिजे. ज्यांच्यामुळे झालं त्यांच्या दारात ते गेलं पाहिजे. यासाठीचा हा प्रतिकात्मक प्रामाणिक प्रयत्न आहे. सुना है दिल्ली को मराठी समझ में नहीं आती है. मोदी जी, आपको हमारी गुजारिश है, आप मत आइए, महाराष्ट्र में मत आइए. महाराष्ट्र के किसान को आप मारने पे उतरे हैं, उसको मरने पे छोड़ दिया है. फिर आप क्यों आ रहे हैं? क्योंकि अब हमें घिन आ रही है इस सरकार से. क्या हम सरकार का हिस्सा नहीं है? क्या हम इस देश के नागरिक नहीं है? अगर है तो क्यों हमें सस्ते में जीना पड़ रहा है? सब चीजें महंगी है, सब चीजें महंगी है. संसार में रोज लगने वाली जो चीजें हैं वो सब महंगे. क्यों हमारे जो किसान भाइयों के उपज है उसको क्यों सस्ते में लेना चाहते हैं? हमें ना शिक्षा सस्ते में मिलती है, ना कोई आरोग्य सस्ते में मिलता है, कुछ भी सस्ते में नहीं मिलता है. फिर हमारी प्याज आपको क्यों सस्ते में लगती है? 30 रुपया बहुत बड़ा रेट है. अगर 30 रुपया बहुत बड़ा रेट है तो सुनिए, 30 रुपए में कुछ भी नहीं मिलता, कुछ भी नहीं. फिर हम 10 रुपए में प्याज क्यों बेचे? आपके इस नाफेड के डिसीजन की वजह से नाफेड में 38 रुपए में प्याज खरीदना शुरू किया. 8 दिन में नाफेड आज 15 रुपए में प्याज खरीद रहे हैं. 15 में क्या मिलता है देश में? बोलिए क्या मिलता है? क्या प्याज इसेंशियल है, जीवन आवश्यक है? नहीं है. फिर भी उसको आप 15 रुपए में बेचने में क्यों हमें यहाँ पर मजबूर कर रहे हो? ये मजबूरी अच्छी नहीं है, सिर्फ आपकी एक गलती है. इसकी वजह से हम किसान नहीं रहना चाहते हैं. कुछ तो भी अलग हम करेंगे, क्या करेंगे पता नहीं, लेकिन हमारा जिसमें ट्रेनिंग है वो खाली खेती का है, किसानी का है. हम वहाँ के अच्छे बलि राजा है, फिर हमें क्यों बलि दिया जा रहा है? फिर सिर्फ आपकी वजह से दिया रहा है. ही जी प्रेत यात्रा होती ना, हे मुद्दाम हिंदीत बोलावं लागलं तोडक्या मोडक्या, कारण दिल्लीला समजतच नाहीये आमच्या वेदना काय. त्या दिल्लीला समजावणाऱ्यांचे तोंड बांधले गेली आहेत, त्यांनी मूग गिळून बसलेली आहेत. म्हणून आम्हाला ह्या वेदना सांगायला ना कुठली बँक थांबत आहे,
ना कुठलं फायनान्स थांबत आहे. रोज घरापर्यंत येते, आम्हाला चोर ठरवत आहे. रोज घरापर्यंत येत आहे, आम्हाला त्या ठिकाणी लाचार करते, समाजातल्या प्रतिष्ठा धुळीत मिळवते, आमच्या दारावर नोटिसा चिटकवून जात आहे. मग आमचं झालेल्या नुकसानाची नोटीस आम्ही कोणाच्या दारावर चिटकवायची? म्हणून हे प्रांत कार्यालय तुमचं आणि आमचं समन्वयाचं साधन आहे. आम्ही प्रांत कार्यालयावर एक प्रकारची ही नोटीस चिटकवतोय. कृपया विनंती आहे सरकारांना, आमचं झालेलं नुकसान भरून द्या. 2000 कोटी रुपये 17 दिवसात आमचं नुकसान झालेलं आहे. प्रचंड कांदा देशाला पुरवणाऱ्या या जिल्ह्याला एवढं दुर्लक्षित ठेवू नका ना. हा जिल्हा जगभरामध्ये तुमच्यासाठी समाधानकारक उत्पन्न देऊन परकीय चलन सुद्धा देतो. 30 लाख लोक बेरोजगार झाली आहेत. फक्त शेतीच्या बाहेरची जो मुंबईपर्यंत पोट जातो तिथं 30 लाख लोक बेरोजगार झाली. एवढा मोठा प्रचंड व्यवसाय हा तुम्ही धुळीस का मिळवतात? हा प्रश्न या निमित्तानं आहे. एका रात्रीत 800 कोटी आणि 17 दिवसात 1200 कोटी असे 2000 कोटी तुमच्याकडे आमचं घेणं आहे. ते 2000 कोटी ठेवा आणि मग नाशकात पाय ठेवा, ही विनंती. या प्रेत यात्रेवेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचा भव्य 10वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झालाय. नूतन वर्षाचे औचित्य साधून छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचा भव्य 10वा वर्धापन दिन पार पडला. दिनांक 1 जानेवारी रोजी सायंकाळी सातपूर येथील सौभाग्य लॉन्स येथे हा वर्धापन दिन पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला व अभिष्ट चिंतना प्रसंगी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वर्धापन दिनाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार हिरामण खोसकर,
शिवसेना पक्षाचे उपनेते सुनील बागुल, नगरसेवक विलास शिंदे, नगरसेविका इंदुबाई नागरे, संतोष गायकवाड, राजाभाऊ तेलंग, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक शिवाजी शहाणे तर छावा संघटना प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। छावा संघटनेचे आणि सर्व सदस्य, कार्यकर्ते आणि मित्रांनो, खरं तर गेल्या 10 वर्षापासून या छावा संघटनेची स्थापना करून तळागाळातील नागरिकांचे, शेतकऱ्यांचे, युवकांचे, विद्यार्थ्यांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या पायाला भिंगरी लावल्यागत सातत्याने ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, कुठली पर्वा न करता करण भाऊंनी संपूर्ण महाराष्ट्र हा पायाखाली घातला। या ठिकाणी अजयजी बागुल साहेब आलेले, त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत। कुठल्याही पदाची अपेक्षा न करता, कुठल्याही राजकीय पदाची अपेक्षा न करता, हा तुमचा आमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून प्रत्येकजण अपेक्षेनं करण भाऊकडे बघत असतो आणि आपल्या मनातल्या काही व्यथा असतील, आपले काही प्रश्न असतील ते सातत्याने करण भाऊला सांगत असतो। आणि करण भाऊ सुद्धा हा आपला आहे की नाही, हा परका आहे की जवळचा आहे की लांबचा आहे, हा विचार न करता आलेल्या प्रत्येक माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय तळमळीने आणि अतिशय मनाने, चांगल्या भावनेने करण भाऊ काम करत असतात। महाराष्ट्राची मुलं तोप शव संघटनेचे व्यवस्थापक आणि शव संघटनेचा वर्धापन दिन प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने पाहून झालेल्या भूमीमध्ये त्या युवा नेत्याचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतो आणि या वाढदिवसाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ, आमचे मार्गदर्शक, या नगरीचे माजी महापौर सुनील नाना बागुल, या ठिकाणी विलासना पांगरकर, तसेच मी शहाणे, व्यासपीठावर सर्व ज्येष्ठ नगरसेविका नागरिकांनी समोर बसलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, या ठिकाणी करण भाऊच्या बाबतीमध्ये कितीही बोललं आणि कितीही शुभेच्छा दिल्या तरी थोड्या आहे। कधी पदाचा या ठिकाणी या माणसांनी मोह न पाळता प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठला आहे, आजपर्यंत मी सुद्धा गेल्या 90 वर्ष म्हणजे 90 सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना छावा संघटनेचा वर्धापन दिवस आणि मागच्या वेळेस स्वराज्याचा मागचा वर्धापन दिवस करणनी साजरा केला। किशोर भाऊंनी सांगितलं का घर ते घर असतं, जुनं घर ते सोनं असतं। जरीही स्वराज्यामध्ये छत्रपती संभाजीराजांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला, पण टाळ्या वाजून सगळ्यांनी सांगायचं आहे, जनतेने मात्र यांचा राजीनामा घेतलेला नाही, हे संभाजीराजांना ऐकू गेलं पाहिजे। या निमित्ताने मी हेच सांगेल आणि संभाजीराजांचा आत्मविश्वास ज्यांच्यावर असतील त्यांनाही मी आव्हान देईन का छावाचा नाद करायचा कोणीही प्रयत्न करू नये। ज्याला कोणी नाही त्याला छावा आहे आणि म्हणून सगळ्या छावा संघटनेचे सहकारी आमचे गंगाधर काकुटे साहेब, राष्ट्रीय छावाचे अध्यक्ष, ते सुद्धा बीडवरून इथं साथ देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी खास आलेले आहेत। बाहेरसुद्धा आमच्या छावाचे बरेचसे कार्यकर्ते नांदेड, परभणी तिथून सुद्धा किशोर भाऊंसाठी इथं आलेले आहेत। मनोज भाऊ जरांग यांचा सुद्धा थोड्याच वेळामध्ये साथ म्हणून आणि शुभेच्छा म्हणून फोन करण भाऊला येणार आहेत। म्हणून काम करत असताना करत असते, परंतु करण गायकर हे असं मिश्रण देवाने तयार केलेलं आहे की ते राजकारण करत असताना सुद्धा फक्त त्याग करणं एवढंच त्यांना माहीत आहे। 2च मिनिटात 2 उदाहरणं देईन आणि माझ्या शुभेच्छा देईन। मागच्या वेळी लोकसभेला करणजी गायकर इच्छुक होते आणि तशी नाशिक लोकसभेमधून मागणी होती की करण गायकरांनी लोकसभा लढवावी। सगळी तयारी झाली आणि समाजाचा एक उमेदवार
समोर आला आत्ताचे खासदार हेमंतजी गोडसे यांनी विनंती केली की करंजे गायकर मतांमध्ये विभागणी नको म्हणून आपण थांबलात तर बरं होईल. त्यांनी सांगितलं की समाजाचा एक चांगला माणूस जर खासदार होणार असेल तर मी निश्चितपणे थांबेल आणि त्यांनी त्याही निवडणुकीत थांबून घेतलं. आणि आत्ताही कुठंतरी गेल्या महिनाभरापासून समाजामध्ये किंवा आमच्या मित्रांमध्ये चर्चा सुरू झाली की शिवाजीभाऊंनी लोकसभा लढवावी. मी लोकसभा लढवेल की नाही लढवेल हा माहीत नाही, परंतु त्याच दिवशी करण गायकर माझ्याकडे घरी आले आणि म्हणे, भाऊ यावेळी जर तुम्ही निवडणूक लढवणार असाल तर पुन्हा माझी थांबण्याची तयारी आहे. संकल्प असावा म्हणून त्यांनी आपल्या सगळ्यांना इथं बोलवलेलं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मंचावरही वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आहेत, परंतु वेळ खूप झालेला आहे आणि परत सगळ्यांनाच बोलायचं आहे. आम्हाला यायला उशीर झाला त्याबद्दल मी आपली आणि त्यांची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु करणभाऊसारखं एक उमदं नेतृत्व या नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्राला मिळालं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रत्येक चळवळीत ते धडाडीनं काम करत असतात. आपल्या साम दाम दंडभेद आणि कुठल्याही जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज या ठिकाणी छावा क्रांतीवीर संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व तसेच सन्माननीय करण भाऊजी गायकर यांच्या अष्टविचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी या वर्धापन दिनी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा देखील करण्यात आली. त्यात मराठा समाजाला ओबीसीतून 50% आत सरसकट आरक्षण मिळावे, अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची तात्काळ पंचनामे करून त्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी यासारख्या अनेक मागण्या या वर्धापन दिनी ठेवण्यात आल्या. राष्ट्रमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसह सगळ्याच थोर पुरुषांना प्रथमतः अभिवादन करून आजच्या या छावा क्रांतीवीर सेनेच्या 10व्या वर्धापन दिनाला सन्माननीय व्यासपीठावर मनोज जरांगे शुभेच्छा या वर्धापन दिनाला मिळाल्या, त्यांचंही मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. मनोज जरांगे पाटील आमच्या प्रत्येक वाढदिवसाला असतात. ह्या वाढदिवसाला थोडं त्यांच्याकडे लोड असल्यामुळे येऊ शकले नाही, पण सन्माननीय व्यासपीठावर माझे मार्गदर्शक आदरणीय धर्मवीर सुनील भाऊ बागुल, या नाशिक महानगरीचे माजी महापौर दशरथ आप्पा पाटील, शिवाजी भाऊ सहाने, त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली मी छावा या नावाचा ब्रँड माझ्या छातीवर लावला, एकदा किशोर भाऊ आपण उभं राहावं, त्या नेतृत्वासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी जोरदार टाळी वाजून अभिनंदन केलं पाहिजे की मला छावात आमच्या दाजींमुळे यायला मिळालं. पण त्यावेळेचे संस्थापक माझे किशोर भाऊ होते आणि मी ज्यावेळेस संघटना काढली, माणूस किती दिलदार मनाचा असला पाहिजे, त्यांच्या एका छोट्या कार्यकर्त्यानं जेव्हा संघटना खोलली त्या संघटनेला सुद्धा पहिल्या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी किशोर भाऊ आले. तर याला म्हणतात नेतृत्व, याला म्हणतात नेतृत्वातले गुण. भाऊ तुमचेही मनापासून सहर्ष मी स्वागत करतो. त्याचबरोबर राष्ट्रीय छावाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माझे सन्माननीय मित्र गंगाधर नाना काळकोटे, तेही संस्थापक आहेत, पण मनात कुठलीही जलसी वृत्ती नाही आहे. 4 वाजेपर्यंत ते बीडलाच होते मनोज जरांगे पाटलांबरोबर, 4:30 वाजता. पण माझ्या मित्राला त्याच्या वर्धापन दिनासाठी शुभेच्छा द्यायला गेलं पाहिजे ही वृत्ती नानांनी जोपासली. नाना तुमचंही मनापासून स्वागत करतो या ठिकाणी. त्याचबरोबर जसा माझा अभिष्ट चिंतन सोहळा आज असतो, आम्ही तो करणार नाही या व्यासपीठावर, कारण छावा क्रांतीवीर सेनेचा वर्धापन दिन आहे. पण ज्या आमच्या दाजींचाही आज वाढदिवस आहे, ज्या दाजींनी मला ही चळवळ शिकवली, आदरणीय विलासभाऊ पांगरकर, या व्यक्तिमत्वामुळे मी सामाजिक क्षेत्रात आलो. मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यांच्यासोबत फिरायचो, तिथून मला ती आवड निर्माण झाली आणि छावा संघट या नावाच्या माध्यमातून मी काहीतरी करावं
ह्या ध्यास मला त्यांच्यामुळं मिळाला. त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवून सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं ही मी तुम्हाला विनंती करतो. त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठ सतीश बापू आहेत, सगळेच आहेत. पण आज ज्यांच्या नावं प्रामुख्यानं वेळ जाईल भाऊ, पण ज्यांचं घेतलं पाहिजे ते माझ्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर करण गायकरने एकदा निर्णय घेतला तर त्या निर्णयासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या माझ्या सगळ्या छावा क्रांतीवीर सेनेच्या माझ्या या लढवय्या मावळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्यामध्ये प्रदेश महासचिव आदरणीय शिवाजीराजे मोरे, प्रदेश युवक अध्यक्ष शिवाभाऊ तेलंग, केंद्रीय कार्याध्यक्ष विजय अण्णा वाहुळे, प्रदेश सरचिटणीस अनिलजी राऊत, प्रदेश संपर्क प्रमुख नितीनजी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष बाबा रोटे, शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष पंकजी जराड, मुख्य संघटक नितीनजी सातपुते, प्रदेश कार्याध्यक्ष ॲडव्होकेट विशाल गव्हाणे, युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथजी शिंदे, उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष किरणजी डोके, प्रदेश उपाध्यक्ष सुभाषजी गायकर, प्रदेश सरचिटणीस धनराज लटके, सहसंपर्क प्रमुख गणेशदादा माने, पांडुरंग मामा मोरे, सुनील प्रकाश देवरे, शांताराम गायकवाड, किरण बोरसे, अमरबाई शेख, रामेश्वर बावणे, किरण वाघ, संजय चौधरी, ॲडव्होकेट नवनाथ कांडेकर, महिला आघाडीचं ज्या चांगला काम करताय ज्या महिला या महाराष्ट्रामध्ये त्या आमच्या आदरणीय ताई, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मनोरमाताई पाटील, छायाताई खेरणार, अनिताताई पैठण पगार, अपर्णाताई माळी, संगीताताई सूर्यवंशी, दादाराव पाथरीकर, नितीन पवित्रकार, प्रगतीताई तिवारी, विश्वंभर पाटील तिरुखे, भाऊ जगताप, पुंडलिक बोडके, कुंदन ताकमोगे, विठ्ठल बुजाडे, निकेत कासार, महादेव कदम, विकास काळे, योगेश सोनवणे, भारत आहेर, अमोल जगळे, अमीन सय्यद, अमोल शिंदे, दिनेश नरवडे, किरण चौधरी, भगवान सोरमोरे, हर्षल बापू भोसले, संजय धर्माधिकारी, सतीश शिंदे, रवी सातपुते, अश्विनी नरगुंदे, हनुमंतात्या डुबल, प्रमोद थोरबोले, परिणताई शिंदे, प्रफुल्ल श्रीसागर, राजश्री वागचौरे, विशाल आडगळे, योगेश पाटील आणि संदीप राऊत ही आमची राज्याची कार्यकारिणी आहे 100 लोकांची. त्या 100 लोकांसाठी सुद्धा आपण सगळ्यांनी टाळी वाजून अभिनंदन करा. आणि आजचा हा वर्धापन ज्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या सहयोगातून होतोय ते आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे आणि नवनाथ वैराळ आणि महानगर प्रमुख योगेशजी गांगुर्डे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजून आपण अभिनंदन केलं पाहिजे. या जिल्ह्याची ते धुरा करतात आणि या जिल्ह्यामध्ये सातत्यानं कार्यक्रम होत असताना ते त्या कार्यामध्ये कुठलाही ताण न घेता दिलेला आदेश पाळतात. अशा या माझ्या दिलदार सहकाऱ्यांबरोबर अविनाश शिंदे जिल्हा प्रमुख अहमदनगर, संदीप वरखडे जिल्हा प्रमुख ग्रामीण अहमदनगर, जयराम विठ्ठल जाधव जिल्हा प्रमुख संभाजीनगर, शिवाजी भाऊ नाशिक जिल्ह्याला यावेळेस 2024ला इतके इच्छुक खासदार आहेत. त्याच्यामुळं मी पहिलेच सांगितलं आम्हाला काही खासदारकी लढायची नाही, आम्हाला त्या खासदारकीत कुठलाही इंटरेस्ट नाही. पण आता आम्ही निवडणूक लढणार, छगन भुजबळांच्या छाताडावर बसून येवल्यामधून आम्ही उमेदवारी करणार. त्या येवल्यात भुजबळांना त्यांची ताकद दाखवण्यासाठी जाणार. ज्या पद्धतीनं हेमंत गोडसेंना या ठिकाणी निवडून आणलं त्याच पद्धतीनं भुजबळांना पाडण्यासाठी माझी पुढची उमेदवारी ही येवल्या मतदारसंघातून असणार. ती आजच या ठिकाणी जाहीर करतो. तुम्ही कोणी मला थांबवायला येऊ नका आता सुनील भाऊ, कारण लोक शब्द पाळत नाहीत, दिलेले शब्द लोक पाळत नाहीत. म्हणून आता आम्ही काही कोणाच्या दावणीला बांधायला तयार नाही. म्हणून विधानसभा ही मी लढणार आणि ती येवल्यातून लढणार या ठिकाणी मी जाहीर करतो. त्या ठिकाणी आम्ही उद्यापासून कामाला लागणार आहोत. या वर्धापन दिनी अनेक सामाजिक कार्यक्रम देखील राबवण्यात आले. यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नागरिकांसाठी पोवाड्याच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या वर्धापन दिनाप्रसंगी सर्व सामाजिक संघटना, संस्थापक, अध्यक्ष, सर्व पक्ष, जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
सालाबादप्रमाणे याही वर्षी टीम श्री संकटमोचन रामायण मित्रमंडळ सोमेश्वर कॉलनी यांच्या वतीने रामचरितमानस पाठ आणि भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षी टीम श्री संकटमोचन रामायण मित्रमंडळ सोमेश्वर कॉलनी यांच्या वतीने श्री रामचरितमानस पाठ आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते। वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर व नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच 1 जानेवारी असा 48 तासांचा हा कार्यक्रम केला जातो। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, सोमेश्वर महादेव की जय। हमारे यहाँ विगत वर्ष की भांति इस साल भी 2023 में भगवान भोलेनाथ की कृपा से, सोमेश्वर महादेव की कृपा से श्री रामचरितमानस अखंड रामायण का पाठ का आयोजन किया गया है, जिसमें श्री संकटमोचन हनुमान मित्र मंडली की तरफ से यह कार्यक्रम का आयोजन का भव्यता और दिव्यता दी जाती है। तो नासिक क्षेत्र में जितने भी हमारे भक्त लोग हैं सब जुड़े हुए इस कार्यक्रम से, और इस कार्यक्रम की रूपरेखा ऐसी है कि श्री रामचरितमानस में समस्त देवी देवताओं का आवाहन, पूजन और यजमान के द्वारा पूजा होता है, और सबके द्वारा मिलजुल करके यह कार्यक्रम का संपन्नता और विस्तार पूर्वक किया जाता है। इसमें 24 घंटे का अखंड रामायण के बाद महाप्रसाद यानी महाभंडारा, विशाल भंडारा शुद्ध गावटी तुप से, गाय के घी से पूरी, बूंदी, मसाला भात और आपका सब्जी वगैरह जो भी महाप्रसाद है, प्रसाद में आप देख सकते हैं एकदम किसी प्रकार की कोई कमी नहीं है। इस प्रकार से भोलेनाथ की कृपा से यह कार्यक्रम संपन्न होता है, और बहुत ही आनंद के साथ यह कार्यक्रम संपन्नता होने के बाद सबका आशीर्वाद, सबके प्रयास से, सबके भावनाओं के साथ आनंद करते हुए भोलेनाथ की कृपा से बहुत ही दिव्य और आनंद के साथ यह संपन्न होता है। 31 डिसेंबर रोजी श्री रामचरितमानस पाठ सकाळी 9 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत न थांबता पूर्ण केला जातो। त्यानंतर भव्य हवन व महाआरती देखील केली जाते। सुमारे 1 ते 1.5 तास महाआरती केली जाते। नमस्कार मित्रमंडळांनो, हे आमचे पुणे टीम आहे श्री संकटमोचन मित्र महामंडळ सोमेश्वर कॉलनी इथले। आम्ही दरवर्षासारखं यावर्षी पण 31 तारखेला आणि 1 तारखेला अखंड रामायण पाठचं आयोजन केलेलं आहे, ज्याच्यात आमचा 2 दिवसाचा प्रोग्राम राहतं। आज 9-10 वाजेपासून आम्ही चालू केलं आहे। हे कंटिन्यू दिवसांरात्र संपूर्ण रामायण पाठ होणार आहे न थांबता। उद्या 10-11 वाजेपर्यंत हे रामायण पाठ संपल। त्याच्यानंतर आमचं हवनचा कार्यक्रम आहे। हवन कार्यक्रम 1 ते 1.5 तासाचा राहणार आहे। त्याच्यात सगळे लोक या। हे झाल्यानंतर आमचं 4 ते 5 हजार लोकांचा मोठा भव्य भंडारा ठेवला आहे। त्याच्यात संपूर्ण जेवण राहणार आहे, पोळी, भाजी, बुंदी, नंतर तुमचा मसाला भात, हे सगळं कार्यक्रम राहणार आहे। याच्यात सर्व नाशिककर लोक संमिलित राहतात। आमचे याच्यात मेन जे आहे पुढे येऊन काम करणारे, आमच्या सनातन धर्माला पुढे घेऊन जाणारे आमचे श्री राजेश सिंगजी, आमचे धीरज पंडित महाराजजी, हे लोक आमचे मेन सहकार्यक। आणि बाकी आम्ही सहकार्यक रिंकू मिश्राजी, मी विवेक सिंग आणि बाकी साधं संमेलन आमचे सगळे मित्रमंडळ आम्ही सगळे मिळून हे सगळं कार्यक्रम करतो। आणि सगळ्यांना सूचित करण्यात येतं आहे की आपल्याला धर्म पुढे घेऊन जायचं आहे, सनातन धर्माला पुढे वाढवायचं आहे। सगळ्यांनी याच्यात सम्मिलित व्हा, जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन आम्हाला मदत करा, आमच्या बरोबर जोडा आणि आपलं सनातन धर्माला अजून पुढे घेऊन जा। जय श्रीराम, जय हनुमान। सुमारे 3 ते 4 हजार लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील केले जाते। यात पुरी भाजी आणि मसाले भात असा भंडारा देण्यात येतो। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजेश सिंह आणि धीरज पंडितजी महाराज हे असून विवेक सिंह, रिंकू मिश्रा आणि समस्त महिला व पुरुष मित्र परिवार हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभागी होतात। जय श्री राम, हर हर महादेव, श्री सोमेश्वर महादेव की जय। हमारे यहाँ यह पिछले साल से साल के लास्ट में 31 तारीख और आने वाले साल में 1 तारीख, 31 और 1 ऐसा यह कार्यक्रम जो है अखंड रामायण पाठ का किया जाता है, जिसमें सबके सहयोग और सबके मेल जोल से यह प्रोग्राम किया जाता है, संपन्न होता है। इसमें कम से कम 4 से 5 हजार लोग जो है प्रसाद पाते हैं और भगवान भोलेनाथ का जो है आशीर्वाद। और यह कार्यक्रम जो है
24 घंटे का अखंड रामायण पाठ का रहता है, श्री रामचरितमानस। हमारा जो है संकट मोचन रामायण मित्र मंडल यह सोमेश्वर कॉलोनी से है और बाकी लोगों के सबके सहयोग से यह जो है कार्यक्रम को संपन्न किया जाता है। जय जय श्री राम, जय भोलेनाथ, जय श्री राम, हर हर महादेव। या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भाविक आपल्या स्वखुशीने पैसे, किराणा, तूप दान धर्म करून सहभागी होतात। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। MIDC चुंचाळे पोलिसांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उल्लेखनीय कामगिरी केली आहे। रिमेन्स कंपनीत 1 वर्षापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावून सुमारे 39,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल MIDC चुंचाळे पोलिसांनी हस्तगत केलाय। याबाबत अधिक माहिती अशी की सिमेन्स कंपनीतील चोरी संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या 1 वर्षापूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती विश्वासू खबरदारामार्फत पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने तांत्रिक व मानवी संसाधने वापरून तपास करत असताना एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले। सदर गुन्ह्यातील कसून चौकशी केली असता या गुन्ह्यात अजून आरोपी निष्पन्न झाल्याने त्यांचाही शोध घेऊन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। साहेब, माननीय झोंटू मॅडम, मोनिका रावत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आम्हाला वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार सिमेन्स कंपनी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती। PSI पाडेकर यांच्याकडे त्या गुन्ह्याचा तपास होता। त्यांनी त्या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले आणि आम्हाला मिळालेली गोपनीय माहिती आहे या आधारे आम्ही कंपनीतील कामगार यांना या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हा पूर्णपणे गुन्हा उघडकीस झालेला आहे। त्यामध्ये 22 लाखाचे कॉपर आम्ही जप्त केलेले आहे। तसेच इतर साहित्य 17,25,000 असे एकूण 39,25,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। यामध्ये एकूण 15 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आतापर्यंत। अजून गुन्ह्याचा तपास चालू आहे। सर, यामध्ये अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे? अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे। दरम्यान नमूद गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल आरोपींनी भंगार दुकानदारांना विकल्याने संबंधित दुकानदारांना देखील ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्याकडून सुमारे 39,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सिमेन्स कंपनीमध्ये कॉपर चोरी गेल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती। सदर कॉपर हे जवळजवळ 3,000 किलोचे कॉपर चोरीला गेले होते। त्या अनुषंगाने आम्ही माहिती काढली, गुन्हा दाखल केला आणि माहिती मिळाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या कंपनीतलेच काही वर्कर, काही सिक्युरिटी गार्ड त्याच्यामध्ये सामील आहेत आणि त्यांनी अशा प्रकारची चोरी केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि हा गुन्हा आम्ही उघड केलेला आहे आणि जवळजवळ आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये गेलेला 90% माल आम्ही रिकवर केलेला आहे। एकूण जी रिकव्हरी झालेली आहे ती जवळजवळ 39 लाखाची रिकव्हरी आमची ह्या ठिकाणी झालेली आहे। सदर कारवाई कशी झाली, त्यामध्ये कुठले कुठले आरोपी अटक केलेले आहेत याबाबतची सविस्तर माहिती जे टीम लीडर आहेत PI कारंडे ते आपल्याला ह्या ठिकाणी देतील। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक पाडेकर, पोलीस शिपाई सूर्यवंशी, समाधान चव्हाण, जाधव कांदळकर, नेहे, अनिल कुऱ्हाडे ढाकणे यांनी पार पाडली आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पेट्रोल डिझेल भरण्यासाठी धुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी। अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याने पेट्रोल पंप बंद। पेट्रोल डिझेल वाहतूकदार ही ट्रक चालकांच्या संपात सहभागी होणार असल्याने पेट्रोल डिझेल टंचाईच्या भीतीने नागरिक पेट्रोल घेण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र सध्या धुळे शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर दिसत आहे। केंद्र सरकारने मोटर अपघात कायद्यात बदल करून त्यात सुधारणा केली आहे। या विरोधात देशभरातील वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। या कारणावरून देशभरातील वाहतूकदार आणि चालकांनी संप पुकारला आहे।
त्यात पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे सहभागी झाले आहेत। हे आंदोलन किती दिवस चालते हे निश्चित नाही, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल याचा पुरवठा होणार नाही। यामुळे 1-2 दिवसात मोठ्या प्रमाणात इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र धुळे जिल्ह्यात दिसून येत आहे। सकाळपासूनच पेट्रोल पंपावर मोठी गर्दी दिसून येत आहे। धुळे शहरातील पेट्रोल पंप शशांक माने यांनी बोलताना सांगितले की केंद्र सरकारने मोटर कायद्यामध्ये त्वरित बदल करून वाहक व चालकांच्या मागण्या पूर्ण करून संप मिटवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पेट्रोलमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याची देखील केंद्र सरकारने काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रिया यावेळी दिली। तर पेट्रोल भरण्यासाठी 2-2 तास नागरिकांना पेट्रोलच्या रांगेत उभे राहावे लागत आहे, त्यांची मोठी प्रमाणात गैरसोय होत आहे। मी राहुल पाटील धुळ्यातून बोलतोय आणि इथं पेट्रोल साठा खूप कमी झाला आहे। मी 2 घंट्यापासून इथं लाईनीमध्ये उभं होतो, तर आता कुठेतरी माझा नंबर लागला आहे। ज्या काही मागण्या आहे आपल्या ट्रक लोक संप चालू आहे त्यांच्यावाल्या मागण्या ज्या असतील त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या आणि लोकांचे खूप हाल होत आहे पेट्रोलमुळं। पेट्रोल नसल्यामुळं तरी सरकारने लवकर त्यांची मागण्या पूर्ण कराव्या। जसं की आता तुम्ही बघताय की पेट्रोलचा साठा शिल्लक नाही आहे आणि तो आता तास किंवा 2 तास चालेल इतकं शिल्लक आहे। तर सरकारने जो नियम काढला आहे तो लवकरात लवकर त्याला मागे घ्यावं आणि ड्रायव्हर लोकांचं जो पण अडचण आहे ती मान्य करावी, ही अशी आमची विनंती आहे। आमच्याकडे आज जो स्टॉक आहे तो तेवढा जास्त चालणार आहे, त्यानंतर बंद होणार आहे आणि भरपूर पेट्रोल पंपावर आता स्टॉक शिल्लक उरला नाही आहे। किती दिवस पुरेल तुमच्याकडे स्टॉक? तर तो आमचा जो स्टॉक आहे आता जास्त 1 तास किंवा 2 तास चालेल, त्यानंतर बंद करण्याची पाळी येणार आहे आमच्यावर। आम्ही जेवढं सहकार्य करता येईल करा। तर आमची विनंती आहे सरकारला की हा नियम लवकर लवकर मागे घ्यावा, याच्यावर फेरविचार करावा। नागेंद्र मोरे, दक्ष न्यूज, धुळे। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। SP श्रीकांत धिवरेंचा अनोखा पॅटर्न, कर्तव्यात कसूर करणं चांगलंच भोवलं, धुळ्यातील 7 पोलीस निलंबित, काय कारण? धुळे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी चक्क 7 पोलीस अंमलदारांना सेवेतून निलंबित केलं आहे, तर त्यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत। यामुळे
जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। अतिमहत्वाच्या व संवेदनशील बंदोबस्त कामी गैरहजर मिळून आलेल्या पोलीस अंमलदारांना सेवेतून निलंबित करण्यात आले। 31च्या अनुषंगाने कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तसेच प्राणांकित अपघात व इतर अपघातांना आळा घालण्याकरिता सर्व पोलीस ठाणे हद्दीत मद्य प्राशन करून वाहन चालविणारे, मोटर वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते। तसेच सर्व पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते। त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सतर्क राहून कर्तव्य बजावण्याचे आदेश देण्यात आले होते। त्या दरम्यान धुळे जिल्हा पोलीस घटकातील दंगा काबू पथकातील काही पोलीस अंमलदार सदर अतिमहत्वाच्या बंदोबस्तात गैरहजर मिळून आले व काही अंमलदार यांना वरिष्ठांनी बिनतारी संदेशाद्वारे कॉल दिला असता बिनतारी संदेश सोडून कुणाचीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे कर्तव्यावर गैरहजर मिळून आले। त्यानुसार अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अतिमहत्वाच्या व संवेदनशील बंदोबस्त कामी गैरहजर मिळून आलेल्या 7 पोलीस अंमलदारांना सेवेतून निलंबित केले आहे, तर त्यांच्यावर शिस्तभंगाविषयक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। काल 31 डिसेंबरचा अत्यंत महत्त्वाचा बंदोबस्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलिसांतर्फे आपण राबवला होता। त्या अनुषंगाने थोडा रिव्ह्यू घेतला असताना की QRTचे 5 अंमलदार जे आहेत ते सदर ठिकाणी गैरहजर होते। त्यांनी त्यांचे मोबाईल देखील बंद केले होते। त्या 5 लोकांना तसेच नियंत्रण कक्ष आणि मोटर व्हेकलमधला डिपार्टमेंटमधला एक ड्रायव्हर यांनी देखील तिथे ते हजर नव्हते, त्याचे मोबाईल बंद होते। या अनुषंगाने आपण एकूण 7 लोकांना निलंबित केलेलं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांच्यामध्ये शिस्त यावी, येणाऱ्या कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणा सक्षम व्हावी आणि हा मेसेज सगळ्यांना क्लिअर जावा याकरिता त्यांचं निलंबन करण्यात आलं। या निलंबित पोलीस अंमलदारांमध्ये नियंत्रण कक्षातील महेंद्र ठाकूर, मोटार परिवहन विभागातील अमोल भामरे, साक्री येथील RCP पथकातील प्रदीप भट्टू सिंग ठाकरे तसेच राकेश बोरसे, मुक्ता वळवी, विनोद गांगुर्डे, किशोर पारधी अशा एकूण 7 अंमलदारांना सेवेतून निलंबित करण्यात आले। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। चांदवड तालुक्यात प्रहार संघटनेच्या वतीने कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ प्रेत यात्रा काढण्यात आली। शासकीय विश्रामगृहापासून आठवडे बाजार, सोमवार पेठ, शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना तहसील कार्यालय रोड, होळकर विद्यालय रोड मार्गे शासकीय नवीन प्रशासकीय इमारत इथपर्यंत ही शवयात्रा काढण्यात आली। यावेळी तहसील शासकीय कार्यालयाच्या बाजूला मोकळ्या जागेमध्ये कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येचे अभिनव प्रतिकात्मक रूपांतरण करून सरण विधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र केदारे व चांदवडचे PI कैलास वाघ यांना 5 समस्यांचे निवेदन देण्यात आले। या निवेदनामार्फत कांदा पिकावरील जालीम निर्यात बंदी शासनाने हटवावी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान रोख स्वरूपात राज्य व केंद्र शासनाचे अनुदान त्वरित मिळावे, पीक विमा तात्काळ मिळावा, दुष्काळामुळे लागू झालेली तरतुदी तात्काळ मिळावी यासारख्या अनेक मागण्या करण्यात आल्या। का रात्रीत शेतकऱ्याचं किती नुकसान होतं, त्याला स्वतःला मरण पत्करावं लागतं, इतकं नुकसान होतं आणि तो मरतो पण ते दिसत नाही। त्याचं ते मरण तुमच्या एका निर्णयामुळे झालं, तुमच्या एका गाफिलपणाच्या चुकीमुळे झालं आणि ते मरण दिसलं पाहिजे, ज्यांच्यामुळे झालं त्यांच्या दारात ते गेलं पाहिजे, यासाठीचा हा प्रतिकात्मक प्रामाणिक प्रयत्न आहे। सुना है दिल्ली को मराठी समझ में नहीं आती है। मोदी जी, आपको हमारी गुजारिश है, आप मत आइए महाराष्ट्र में, मत आइए। महाराष्ट्र के किसान को आप मारने पे उतरे हैं, उसको मरने पे छोड़ दिया है, फिर आप क्यों आ रहे हैं? क्योंकि अब हमें घिन आ रही है इस सरकार से। क्या हम सरकार का हिस्सा नहीं है? क्या हम इस देश के नागरिक नहीं है? अगर है
तो क्यों हमें सस्ते में जीना पड़ रहा है? सब चीजें महंगी है, सब चीजें महंगी है। संसार में रोज लगने वाली जो चीजें हैं वो सब महंगे। क्यों? हमारे जो किसान भाइयों के उपज है उसको क्यों सस्ते में लेना चाहते हैं? हमें ना शिक्षा सस्ते में मिलती है, ना कोई आरोग्य सस्ते में मिलता है, कुछ भी सस्ते में नहीं मिलता है। फिर हमारी प्याज आपको क्यों सस्ते में लगती है? 30 रुपया बहुत बड़ा रेट है। अगर 30 रुपया बहुत बड़ा रेट है तो सुनिए, 30 रुपए में कुछ भी नहीं मिलता, कुछ भी नहीं। फिर हम 10 रुपए में प्याज क्यों बेचें? आपके इस नाफेड के डिसीजन की वजह से नाफेड में 38 रुपए में प्याज खरीदना शुरू किया। 8 दिन में नाफेड आज 15 रुपए में प्याज खरीद रहे हैं। 15 में क्या मिलता है देश में? बोलिए क्या मिलता है? क्या प्याज इसेंशियल है, जीवन आवश्यक है? नहीं है। फिर भी उसको आप 15 रुपए में बेचने में क्यों हमें यहाँ पर मजबूर कर रहे हो? ये मजबूरी अच्छी नहीं है, सिर्फ आपकी एक गलती है। इसकी वजह से हम किसान नहीं रहना चाहते हैं। कुछ तो भी अलग हम करेंगे, क्या करेंगे पता नहीं, लेकिन हमारा जिसमें ट्रेनिंग है वो खाली खेती का है, किसानी का है। हम वहाँ के अच्छे बलि राजा है, फिर हमें क्यों बलि दिया जा रहा है? फिर सिर्फ आपकी वजह से दिया रहा है। ही जी प्रेत यात्रा होती ना, हे मुद्दाम हिंदीत बोलावं लागलं तोडक्या मोडक्या, कारण दिल्लीला समजतच नाहीये आमच्या वेदना काय. त्या दिल्लीला समजावणाऱ्यांचे तोंड बांधले गेली आहेत, त्यांनी मूग गिळून बसलेली आहेत, म्हणून आम्हाला ह्या वेदना सांगायला ना कुठली बँक थांबत आहे ना कुठलं फायनान्स थांबत आहे. रोज घरापर्यंत येते, आम्हाला चोर ठरवत आहे, रोज घरापर्यंत येते, आम्हाला त्या ठिकाणी लाचार करते, समाजातल्या प्रतिष्ठा धुळीत मिळवते, आमच्या दारावर नोटिसा चिटकवून जाते. मग आमचं झालेल्या नुकसानाची नोटीस आम्ही कोणाच्या दारावर चिटकवायची? म्हणून हे प्रांत कार्यालय तुमचं आणि आमचं समन्वयाचं साधन आहे. आम्ही प्रांत कार्यालयावर एक प्रकारची ही नोटीस चिटकवतोय. कृपया विनंती आहे सरकारांना, आमचं झालेलं नुकसान भरून द्या. 2000 कोटी रुपये 17 दिवसात आमचं नुकसान झालेलं आहे. प्रचंड कांदा देशाला पुरवणाऱ्या या जिल्ह्याला एवढं दुर्लक्षित ठेवू नका ना. हा जिल्हा जगभरामध्ये तुमच्यासाठी समाधानकारक उत्पन्न देऊन परकीय चलन सुद्धा देतो. 30 लाख लोक बेरोजगार झाली आहेत. फक्त शेतीच्या बाहेरची जो मुंबईपर्यंत पोर्ट जातो तिथं 30 लाख लोक बेरोजगार झाली. एवढा मोठा प्रचंड व्यवसाय हा तुम्ही धुळीस का मिळवतात? हा प्रश्न या निमित्तानं आहे. एका रात्रीत 800 कोटी आणि 17 दिवसात 1200 कोटी असे 2000 कोटी तुमच्याकडे आमचं घेणं आहे. ते 2000 कोटी ठेवा आणि मग नाशकात पाय ठेवा, ही विनंती. या प्रेत यात्रेवेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.